हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर न्यू ब्लॉगमध्ये गाईज स्वागत आहे तुमचं. सकाळचे वाजले आहे 10:30 आणि 10:30 वाजता मी ब्लॉग सुरू केलेला आहे. आणि आजचं वातावरण असं आहे की मस्त छान हवा सुटली आहे, छान. आणि झालं आहे सगळे कामं वगैरे झाले, नाश्ता वगैरे झाले. जेवण बनवायचं आहे आता, फक्त जेवणमध्ये बघू काय बनवायचं तर. आणि कालचा ब्लॉग आलेला आहे गाईज, कालचा ब्लॉग बघून घ्या तुम्ही बरं का. आणि हां, शॉर्ट व्हिडिओ आणि रील्स पण टाकलेले आहेत. तर भरभरून तुमचं लाईक आणि कमेंट्समध्ये तुमचं प्रेम दाखवा आणि शेअर पण करत राहा माझे ब्लॉग्स आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर. ओके, जबरदस्ती नाही आहे गाईज. तर चला मग आजचा ब्लॉग सुरू करूया गाईज. तर आता बघा, आता हे आज जेवायला भरवत आहे पांडूला. यांना खूप आवडते डॉग्स यार गाईज, आणि यांची इच्छा पूर्ण झाली आज. हे बघा कसं आता येत आतमध्ये बघा, हे बघा इथे खालो. हे त्याला जेवण भरवत आहे पांडूला बघा. पांडूला बघा जेवण काढत आहे. ये पांडू ये. पांडू बोलतो की व्हिडिओ नको काढू माझा. तर मित्रांनो, तुम्हाला जर श्रावण महिन्यात खरंच जर शिवजींचं दर्शन करायचं असेल तर शिवजींना म्हणतात पशुपतीनाथ. तुम्हाला मंदिराची गरज नाही आहे, यांची सेवा करा, तुम्हाला शिवजी मिळून जातील. जय पशुपतीनाथ. बघा मित्रांनो, ओ वाव, जस्ट गेला पक्षी पास झाला. काय माहिती, पण खूप छान पक्षी होता बघा मित्रांनो. आवाज यार, आमच्या घरापुढे एवढं छान गार्डन आहे, म्हणजे वातावरण एकदम थंड आणि मस्त छान. असं वाटते इथून उठावच नाही. तर बघा किती छान दिसत आहे. वाव, एवढं सारं गार्डन एरिया इथे छान छान मस्त पक्षी आहे. इथून जाच वाटत नाही मला. तो असं वाटतं इथेच थांबा होतं. तरी अजून आम्ही आहे इथे 10-12 दिवस आहे अजून. छान मस्त आनंद घेऊया. तर गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा. स्टडीच्या रिलेटेडच राहील तो, ऑफकोर्स टिप्स अँड ट्रिक्स. तर आज मी तुमच्यासोबत काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह रिलेटेड टू स्टडी शेअर करणार आहे. आणि गाईज, खूप गरम होत आहे मला, खूप जास्त गरमी होते. माहिती नाही का बरं, पण मला खूप गरम होत आहे. वातावरणामुळे होत असेल, त्यामुळे सहनच नाही होऊन राहिली यार अकोल्याची गरमी. एवढी गरमी असते यार अकोल्यामध्ये, बाप रे बाप, इमॅजिनेशनच्या पलीकडे गरमी आहे यार. आणि मला तर जास्तच गरम होत आहे, माहिती नाही का बरं. तर होऊ शकते की मला सवय नाही अशा वातावरणात. म्हणजे आता मी बरेच दिवस झाले ना अशा वातावरणामध्ये राहिली नाही. ऑफकोर्स असं नाही म्हणते की मी म्हणजे फ्लॉन्ट नाही करत आहे गाईज, पण खरंच मी अकोल्यासारख्या वातावरणामध्ये कधीच नाही राहिली आणि त्यामुळे जरा त्रास होतोय. कोण आलेलं आहे? कोणीच नाही आलेलं आहे. हां, तर अकोल्यासारख्या वातावरणामध्ये मी खूप क्वचित राहिलेली आहे, त्यामुळे जरा मला जास्त गरम होत असेल. आणि आता लवकरच 11वी-12वीच्या मुलांना अभ्यासाची सुट्टी लागणार आहे. तर त्यासाठी पण काही टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे की तुम्ही अभ्यास कसा करायचा. आणि तुमच्याजवळ वेळ बराच कमी आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक्झाम असते आणि आता ऑगस्ट लागला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तर तुमच्याकडे फक्त 6 महिने आहे, राईट. 6 महिन्यामध्ये रिव्हिजन कशी करायची, अभ्यास कशा प्रकारे करायचा, तर त्याच्या पण मी टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर घाबरू नका मित्रांनो, अभ्यास करणं सोपी असतं, फक्त आपल्याला कसा अभ्यास करायचा तो यायला हवा. तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगेल की तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर कसे करायचे. तर कारण की जास्त हार्ड नाही, अभ्यास करणं हार्ड नसतं. अभ्यासाला कसं करायचं ते जर आपल्याला कळलं ना, तर अभ्यास खूप सोपी प्रकारे आपण करू शकतो. तर ही टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरं का. घाबरायचं नाही मित्रांनो. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करत जा. भरभरून कमेंट करा. मोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला, मोहन मुरलीवाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. गाईज, पांडूवाला. हॅलो पांडू. हाय पांडू. देखो गाईज, मला माझ्यावर घुरून राहिला पांडू. अरे नाही, ठीक आहे, खाऊ शकते तो, एवढं काही नाही. असं कोमट आहे, चटकन नाही लागत. पांडू मला चावतोस का रे? गाईज, याला भूक लागलेली. अरे बापा रे, बघा कसं करतो. नाही माझ्यावर. गाईज, हे बघा त्याचं दही भात. हे बघा कसं करतो. बघा, त्याला भूक लागली गाईज. पांडूला भूक लागली तर कंट्रोल नाही होते. त्याचा फेवरेट आहे हा दही भात साखर. हे बघा गाईज, हे बघा कसा करतो. चम्मच आहे. आवरेन असं होतं त्याला. हां,
होईल होईल, थंड होईल ना. होईल 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 थंड. खा पांडू खा. बघा गाईस माझ्यावर भूकत नाही. काय हे नाही. हे बघा गाईस कसा करतो. भूक लागली ना त्याला, माझ्यावर भूकत आहे पण तो. जेव जेव बाळा जेव. जा तुम्ही या. तर गाईज आता संध्याकाळचे 6:15 वाजले आहे आणि मी चालली आहे बाहेर. कुठे चालली आहे तुम्हाला दाखवते. आणि गाईज तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स देते बरं का मी. टेन्शन घेऊ नका, आल्यावर देते. हां, तर पहिली ट्रिक जाता जाता सांगून देते की जर चांगले पर्सेंटेजनी पास व्हायचं आहे, चांगल्या पर्सेंटेजनी बरं का, तर सगळ्यात आधी तो फोन आहे ना तुमचा, तुमच्याजवळ जो आहे, ज्यामधून तुम्ही मला बघत आहे, 11वी 12वीतले मुलं ज्यांना पण करिअरमध्ये फोकस करून काहीतरी करायचं आहे चांगलं, तो फोन एअरप्लेन मोडमध्ये टाका आणि आई किंवा बाबांना देऊन द्या. आणि वॉच रिफर करा, वॉल वॉचची असते ना, अभ्यास करायला. दुसरी टिप ही आहे की तुमचे जे मित्र आहे जे म्हणतात चल ना बाहेर जाऊ, चल ना बाहेर जाऊ, उठले सुटले येतात घरी आणि म्हणतात चल यार बाहेर जाऊ, फिरायला जाऊ, इकडे जाऊ तिकडे जाऊ, त्यांना जरा काही दिवस बोला की बाबू तू पण अभ्यास कर आणि मलाही अभ्यास करू दे. ठीक आहे, या 2 टिप झालेल्या आहे. या 2 टिप फॉलो करा बरं का. अरे अरे तू बसला होता का इथे गाईज? हा बघा, हा बघा, हा बघा कसा भुकतो माझ्यावर. बरं झालं पाय नाही पडलं, मला दिसलंच नाही. हा, तर तिसरी टिप ही आहे, तिसरी टिप ही आहे की हे बघा गाईज कसं भुकतो. कोण दिसत आहे? कोण दिसत आहे? कोण दिसत आहे? हे बघा गाईज किती भुकत आहे माझ्यावर ना. मास्क घालून आहे, यांना ना खूप त्रास होतो ॲक्च्युली, सर्दी वगैरे होऊन जाते त्यामुळे. ही बघा तिथे गजानन महाराजचं दर्शन होऊन जाईल तुम्हाला. जिथे तिथे आमच्या अकोल्यात गजानन महाराज दिसणार आहे. बाबा पार्लर हां जाते. हां ओके बाय. या तुम्ही का. तर गाईज मला आयब्रो करायला जायचं होतं, तर मी म्हटलं यांना मी पण सोबत येते तुमच्या. तर यांनी मला आता इथे सोडून दिलं. आयब्रो झाली की मी घरी चालली जाणार, नाही तर मग वेट करेल. तर चला आयब्रो करूया. तर मित्रांनो माझी आयब्रोज झाली आहे, पण हे यायचे आहे. आयब्रोज म्हणजे थ्रेडिंग झालेली आहे. मी आता बाहेर निघाली आणि हे यायचे आहे. तर चला एक स्टेशनरी शॉपमध्ये जाऊया. आणि मला ना टिकल्या घ्यायच्या ॲक्च्युली. मी ॲक्च्युली आयटेक्स माहिती आहे तुम्हाला, आयटेक्स कंपनी, तर त्याच्याच टिकल्या घेते. आणि गाईज मी ब्लॉगिंग करताना मला लोक असे बघतात, विचित्रपणाने बघत आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे काय सुरू आहे यार इथं रस्त्यावर मोबाईल घेऊन काय बोलत आहे. पण लोकांना सवय होईल हळूहळू ब्लॉगर्सची, हो की नाही ब्लॉगर्स. आणि मला पण जरा ऑकवर्ड वाटतं कधी कधी, पण हां मी यूज टू झालेली आहे आता, मला काही लाज नाही वाटत आता ब्लॉगिंग करायची. तर चला मग चलूया आता टिकली घ्यायला. आली की नाही बघेल मी. त्या दिवशी गेले होते, मी त्यांना बोलले की टिकली घेऊन या माझ्यासाठी या साईजची. तर आपण बघूया की टिकल्या आल्या की नाही बरं का. तर गाईज टिकली तर नाही मिळाले, त्यांनी आणल्याच नाही ते बोलतात. तर दुसऱ्या दुकानात जाऊन बघूया आपण शॉपमध्ये. मला वाटत नाही मिळणार म्हणून, पण बघूया एक वेळा जाऊन. चला तर भेटले टिकल्या आणि घेतल्या मी सोबत. आता मला हे वर्षभर जातील. आणि दाखवते मी आयटेक्सच्या टिकल्या कशा असतात तुम्हाला घरी जाऊन, कारण की खूप ट्रॅफिक आहे इथे, त्यामुळे मी घरी जाते आधी. यांना वेळ आय थिंक यायला.
स्मार्टली बसलाय हा. काय आहे. आणि बघा एक दाखवते तुम्हाला. हा बघ किती छान प्रकारे बसलाय. शेठजी बसलाय. शेठजी काय आहे शेठजी. तर गाईज बघा किती क्यूट डॉग्स दिसत आहे ना. खरंच असं वाटतं यांना सगळ्यांना घरी घेऊन जावं, पण कुठे घेऊन जाऊ मी घरी ना. हे बघा मस्त झोपलाय हा. तर गाईज हे कृष्ण मंदिर आहे. छान मस्त कृष्ण मंदिरात छान दर्शन झाले. तिसरी टीप घरी जाऊन देते. मगाशी देणार होती पण आपल्या पांडुराजांनी काही देऊ नाही दिली. माझ्यावर भुंकत होता नुसतं. आणि बघा किती गरम होत आहे गाईज. खूप जास्त गरमी वाढली आहे. हवा सुरू आहे पण मला गरमीच होते काय माहिती यार. तर तिसरी टीप घरी गेल्यावर देते. हे बघा सगळे सिनियर सिटीजन्स छान मस्त संध्याकाळी गप्पा करत बसतात मंदिरामध्ये. तर मित्रांनो बघा खूप छान आवार आहे मंदिराचा. आणि छान तुळशी मातेजवळ दिवा लागलेला आहे. आणि बघा इथे बेंचेस आहे सगळ्यांना बसायला, सिनियर सिटीजन्सला आणि आम्हाला सुद्धा. खूप छान बगीचा लावला आहे. मित्रांनो बघा यांनी मला मंदिराजवळ बसायला सांगितलं होतं. आत्ता आले. बरं ठीक आहे चला आले. आता आपण घरी जाऊया. आता नाही खाऊ काही बाहेरचं. आता घरी जाऊ आता सरळ. चला मी किती वाट बघत होती तुमची. आज पौर्णिमा आहे ना. पौर्णिमेची पूजा असते. हो घरी गेल्यावर भेटूया. ओके परत चला आता घरी जाऊया. ही बघा ही आहे ती आयटेक्सची टिकली. ही मी वापरते आणि खरंच तुम्हाला सांगते ज्या पण लेडीज आहे ना जर तुम्ही टिकली लावत असाल तर ही आयटेक्सची टिकली लावून बघा. तुम्ही दुसरी टिकली लावूच नाही शकणार. तर ही आहे ती टिकली. तर मी माहीत आहे का वर्षभराचे पॅकेट एकाच सोबत घेऊन येते. कारण की ना ह्या टिकल्या पुण्यात मिळत नाही आणि ऑनलाईन मिळतात पण त्या कशा असतात कशा नाही मला पण नाही माहीत. तर मी नेहमी अकोल्याला आली की या टिकल्या घेऊनच जाते. आणि या मला दुसरीकडे कुठेच नाही मिळत, फक्त अकोल्यालाच मिळतात. त्यामुळे मी ह्या नेहमी आली तर ह्या टिकल्या मी नेहमी घेऊन जाते. तर मित्रांनो आता तिसरी टिप सांगते मी तुम्हाला. तिसरी टिप अशी आहे की बघा चेहरा एकदम उतरलेला दिसतंय माझा. का बरं माहिती नाही. बाहेर गेली होती त्यामुळे चेहरा उतरला असेल. तर तिसरी टिप अशी आहे की जो पण तुम्ही चॅप्टर वाचता तो स्टोरीसारखा वाचा. जसं तुम्ही एक बुक वाचता ना त्या प्रकारे तुम्ही चॅप्टर वाचा आणि 5 तास काढा. ठीक आहे. 3 तास वाचन करा आणि 2 तास मॅथमॅटिक्स म्हणजे अल्जेब्रा किंवा जॉमेट्रीची प्रॅक्टिस करा. जे पण काही तुम्हाला सब्जेक्ट आहे ना रिलेटेड टू मॅथमॅटिक्स त्याची 2 तास रोज प्रॅक्टिस करायची. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस नाही करू ना तोपर्यंत मॅथमॅटिक्स सब्जेक्टवर आपला हात साफ नाही होणार आहे. जर आपल्याला मॅथमॅटिक्स चांगलं करायचं असेल तर तुम्हाला रोज 2 तास काढावंच लागेल आणि 3 तास चॅप्टर रिडिंगला काढावं लागेल. आणि हे तुम्हाला रोज करायचं आहे बरं का. तर मित्रांनो तुम्ही या 3 टिप्स तुम्हाला ज्या मी दिलेल्या आहे आधी तुम्ही त्या अप्लाय करा. त्यानंतर मी नेक्स्ट टिप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. हॅलो 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 माईक चेक. तर मित्रांनो बघा आज आमच्या घरी पौर्णिमेची पूजा आहे. तर तुमचे दाजी बघा किती सुंदर पूजा मांडत आहे. अहो दाजी हाय करा सगळ्यांना. हे घ्या बोला तुम्ही काहीतरी. हॅलो मित्रांनो सरांना जय गुरुदेव माझ्याकडनं. आणि आज आहे नारळी पौर्णिमा आणि उद्या आहे रक्षाबंधन. तर नारळी पौर्णिमेची किंवा पौर्णिमेची दरम्यान आमच्याकडे पूजा असते. तर आता बस पूजेची तयारी सुरू आहे राव. तर तुम्ही पण करा छान सेलिब्रेशन. राखीचं करा, पौर्णिमेचं करा आणि छान मस्त मिठाई खा. मिठाई द्या तुमच्या बहिणीला द्या आणि छान मस्त सेलिब्रेशन करा. आणि आपण भेटूयाच लाईव्ह वरती. बाकी ओव्हर टू विशाखांना देतो. हे बघा हे 2 नारळ आहेत पूजेसाठी आणि हे फोटो देवीचा आणि माझ्या गुरूंचा फोटो आणि ही तांदूळ हे आहे हळखंड. इकडे आहे फुलं हार आणि देवीसाठी पाहुण्यात. पौर्णिमेला देवीची पूजा असतं. पौर्णिमेला देवीची पूजा असते. जवळ घ्यायला म्हणजे माईक तुम्हाला माहिती आहे ना माईक जवळ घ्या. आणि यस तर आज हे असं आहे. मग उद्या छान मस्त सेलिब्रेशन करू राखीचं. आणि यस ओव्हर टू विशाखा. पूजा मांडली की मी तुम्हाला दाखवेल तुमच्या दाजींनी किती छान सुंदर पूजा मांडली बरं का. तोपर्यंत व्लॉग बघत राहा. गाईज बघा दिवे लावत आहे तुमचे दाजी. दाजी खूप छान दिसते दाजी आज येलो टी शर्ट मध्ये. खूपच सुंदर दिसत आहे. दाजीची दृष्ट काढायला लागते आता. हा दाजी मित्रांनो आरती करूया आपण थोड्या वेळाने. तर हो दाजीची दृष्ट काढायला लागते मित्रांनो. दाजी आता दिवे लावत आहे. दाजीने लय दिवे लावले बघा तुमचे दाजी.
तर जय गुरुदेव सर्व मित्रांना. आज आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेची पूजा मांडण्यात आलेली आहे आणि हे बघा छान मस्त दिवे लावले आहेत आणि देवीसाठी नैवेद्य आहे आणि पुरण ठेवला इथे आणि छान मस्त पूजा मांडलेली आहे. आज आहे नारळी पौर्णिमा मित्रांनो. तर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. जय गुरुदेव. आणि या सर्वांनी छान छान मस्त भाजी पापड खायला. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जळाची सर्वांगी सुंदर अवटी शेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय जय. तर अशा प्रकारे आज आपला आपण ब्लॉग एंड करूया आणि विशाखांनी तुम्हाला दाखवत असेल आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आपण केलं आहे तर छान अपलोड होईल उद्याला. तर नक्की बघा आणि स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज अँड मोर न्यू छान छान मस्त मस्त ब्लॉग. सर्वांना नमस्कार.